लास्टचा व्लॉग खूप मोठा होत होता म्हणून मी सेकंड पार्ट बनवायचं ठरवलं. सो नवग्रह मंदिर बघून झालं आणि आम्ही आलो आहे नेक्स्ट मंदिराकडे, म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? आता आम्ही सकाळ सकाळ आलो होतो न खाता पिता, म्हणून पहिलं पाणी प्यायचं काम इथं आम्ही केलेलं आहे. न खाता पिता म्हणजे ह्यांना खायचंच नसतं घरात जे केलेलं आहे. सो हे पुण्यातलं अत्यंत प्रसिद्ध असं ऐतिहासिक मंदिर आहे. पुण्यात कितीतरी वेळा येणं होतं, पण पहिल्यांदाच या मंदिरात निवांत दर्शन घेण्याची संधी मिळाली. खरंच मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच वेगळी शांतता आहे. आणि कुणी जर येणार असेल तर प्लीज दुपारच्या टायमिंगमध्ये येऊ नका, कारण हे दुपारी 1 वाजेपर्यंतच ओपन असतं आणि नंतर सायंकाळी 5:30-6 वाजता उघडतं. सो दुपारी कुणी येऊ नये. हे मंदिर मुठा नदीच्या काठावर आहे. शनिवार पेठेत वसलेलं आहे. आजूबाजूच्या शहराची धावपळ सुरू असते, पण मंदिरात प्रवेश केला की बाहेरचा सगळा गोंधळ जणू मागेच राहतो. इथे एक घंटांचा नाद, मंत्रोच्चार आणि भक्तीचं वातावरण अनुभवायला मिळतं. या मंदिराचा इतिहास जवळपास 300हून अधिक जुना आहे. हे मंदिर पेशव्यांच्या काळात 18व्या शतकात बांधण्यात आलं होतं. इतिहासात असं सांगितलं जातं की पेशव्यांचा गुरु शिवराम भट यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची उभारणी केली होती. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे अनेक पिढ्या दर्शनासाठी येतात. मला या मंदिराची एक गोष्ट खूप आवडली, ते म्हणजे याचं दगडी काम. मंदिराचा उंच कळस, त्यावर केलेली देवदेवतांचं कोरीव कामं आणि संपूर्ण मंदिराची रचना पाहिली तर त्या काळातील कारागिरांचं कौशल्य सगळं आश्चर्यच. आतमध्ये भगवंत शिवांचं सुंदर असं शिवलिंग आहे. दर्शन घेताना मन खूप शांत होतं. माझ्या मते देवाकडं प्रत्येक वेळी मागायचंच असं नाही, कधी कधी मनातून नमस्कार केला तरी खूप भारी वाटतं, समाधान मिळतं. मंदिराच्या एंट्रन्समधून आत आल्यानंतर माझं सगळ्यात लक्ष आधी या मंदिराभोवती असलेल्या जुन्या दगडी कामाकडे होतीच, पण इथं बाजूला दगडी खोल्यासुद्धा होत्या. पहिल्यांदा पाहिल्यावर मला असं वाटतं की फक्त रिकाम्याच खोल्या असतील, पण नंतर माहिती घेतली तेव्हा कळलं खोल्यांना खूप मोठा इतिहास आहे. पूर्वीच्या काळात दूरदूरून भाविक दर्शनासाठी यायचे. या ठिकाणी हॉस्टेल्स नव्हती ना राहण्याची दुसरी सोय, म्हणून मंदिराभोवतीच धर्मशाळेसारख्या खोल्या बांधल्या होत्या, जेणेकरून भाविक, साधू संत आणि वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी इथे राहू शकतील. मंदिराच्या भिंतींवर, खांबांवर, कळसावर केलेली कोरीव नक्षी आजही खूप सुंदर दिसते. प्रत्येक दगडावर कलाकारांनी खूप बारकाईने काम केले आणि प्रत्येक वेळी पाहताना नवीन नवीन दिसतं. आजच्या काळात इतकं सुंदर बांधकाम करण्याची मोठमोठी यंत्रणे येतात, पण त्या काळात हे सगळं हातानेच तयार करण्यात आलं होतं. यामुळे त्या काळातील कारागिराचं कौशल्य आणि त्यांची मेहनत किती अफाट होती याची कल्पना येते. जर तुम्ही कळस पाहिलास तर ह्या कळसावरती वेगवेगळे देवी देवता कोरून काढलेले आहेत. खूप सुंदर दिसत होतं ते तिथे. आणि तिथे ही सुंदर एक रांगोळी काढली होती, त्याची सुद्धा छान क्लिप घेतली. खूप मनात अशी भरून बसली होती रांगोळी. 6 वाजता चला, आता आम्ही आलो आहेत एका प्रसिद्ध अशा मंदिरापैकी एक मंदिर, श्री पाताळेश्वर मंदिर. खरं सांगायचं तर बाहेरून पाहिल्यावर कल्पनाही येत नाही की आत इतकं सुंदर इतिहास दडलेला असेल.
मंदिरात प्रवेश करता सर्वात आधी नजरेत पडतो तो दगडातून कोरलेला नंदी आणि त्यानंतर ते संपूर्ण गुहेसारखं मंदिर. पहिल्यांदाच पाहणाऱ्या कुणालाही आश्चर्य वाटेल एवढं एक मस्त असं मंदिर होतं. या मंदिराचा इतिहास तब्बल 1200 वर्षांहून अधिक जुना आहे. हे मंदिर इसवी सन 8व्या शतकात राष्ट्रकूट राष्ट्रवतीच्या काळात एका अखंड बेसॉल्ट दगडातून कोरलं गेलं होतं. विशेष म्हणजे हे मंदिर बांधलं नाही, ते एक पूर्ण डोंगर खोदूनच तयार केलेलं आहे. आजही हे पुण्यातील सर्वात जुन्या ऐतिहासिक वस्तूंमध्ये गणलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गोलाकार नंदी मंडप, त्यामागे सभा मंडप आणि त्यामध्ये एक मस्त शिवलिंग. हे सगळे अखंड खडकातून कोरलं गेलं आहे. कल्पना करा, आजपासून हजारो वर्षांपूर्वी ना मशीन ना आधुनिक साधन, तरी इतकं अप्रतिम काम. पाताळेश्वर हे नाव का पडलं असेल असा प्रश्न मलाही पडला होता बरं का. या मंदिराचं गर्भगृह जमिनीच्या पातळीपेक्षा खाली आहे, म्हणून पाताळ आणि ईश्वर मिळून पाताळेश्वर हे नाव प्रचलित झालं. इतिहास आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. दर्शन घेताना खरंच एक वेगळाच अनुभव येतो. बाहेर शहराची गर्दी, मात्र आतमध्ये पूर्ण शांतता, जणू वेळ काही क्षणासाठी थांबून गेल्यासारखं वाटतं. आपण अनेकदा दूर दूर फिरायला जातो, पण आपल्या शहरात कितीतरी अशी ठिकाणं आहे ज्याचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. आपण वेळ काढून अशी ठिकाणं नक्की पाहायला हवी, कारण ही फक्त मंदिरं नाहीत, तर आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जपलेली ओळख आहे. आणि इतक्याच पाऊस सुरू झाला आहे, म्हणून आजचा प्रवास इथेच थांबायचं ठरवलं. पण खरंच आज एका दिवसात पुण्याचा इतिहास, अध्यात्म आणि शांतता तिन्ही अनुभवायला मिळाल्या. पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा आणि ते एकदम वेगळंच वातावरण तयार झालं होतं. खूप सुंदर झालं होतं. एकदम रिलॅक्स्ड फील होत होतं इथं आल्यानंतर. तुम्ही जर पुण्यात येणार असाल तर नक्की ओंकारेश्वर आणि पाताळेश्वर ही दोन्ही मंदिरं तुमच्या यादीत नक्की ठेवा. आता इथं हार्दिकची जी पावसात भिजायची जी मज्जा चालली होती ती खूप वेळ त्याने घेतलेली आहे. आणि मी ह्याच्याच मज्जेनुसार इथेच मी माझा व्लॉग एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.